पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीची प्रवृत्ती वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काल नागेश जाधव नावाचा 23 वर्षीय मुलाचा मारहाणीमध्ये मृत्यू झाला। मी सध्या त्याच ठिकाणावरती आहे ज्या ठिकाणावरती नागेश जाधव या 23 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला। ते हेच ठिकाण आहे SNDTच्या जवळची मेगा सिटीची हीच बिल्डिंग आणि याच बिल्डिंगमध्ये शिंदे कुटुंबांकडून त्याला जबर मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला। ती याच ठिकाणची बिल्डिंग आहे। या ठिकाणी सध्या आता पोलीस सुद्धा कोथरूड पोलिसांकडून या ठिकाणी चौकशी केली जाते, अधिकचा तपास केला जातो। खरं तर सुरेखा जाधव असं नाव व्यक्ती ज्या नागेश जाधव आहे त्याच्या आईने खरं तर शिंदे कुटुंबावरती आरोप केलेले आहेत की माझ्या मुलाला या ठिकाणी बोलावून घेतलं आणि बोलावून गेल्याच्या नंतर त्याला जबर मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला असा आरोप खरं तर या शिंदे कुटुंबियावरती सुरेखा जाधव ज्या नागेश जाधवची आई आहे त्या आईने केलेला आहे। सध्या आता पोलिसांकडून खरं तर या सर्व घटनेचा अधिक तपास जो आहे त्या ठिकाणी करण्यात येत आहे। सध्या पोलीस बंदोबस्त सुद्धा या मेगा सिटीमध्ये तैनात करण्यात आलेला आहे। काल 8 वाजता नागेश जाधवला त्याची प्रियसी असलेल्या प्रियसीच्या मोबाईलवरून मेसेज आला मला भेटण्यासाठी आणि या भेटण्यासाठी बोलवल्याच्या नंतर शिंदे कुटुंबियांकडून त्याला मारहाण करण्यात आली। मारहाणी केल्याच्या नंतर शिंदे कुटुंबियांकडून सुरेखा जाधव यांना फोन करण्यात आला की तुमच्या मुलाला तुम्ही 10 मिनिटात या आणि घेऊन जा, अन्यथा आम्ही टेरेसवरून त्याला फेकून देऊ। त्या इथं आल्याच्या नंतर त्यांचा मुलगा जो आहे तो विवस्त्र अवस्थेमध्ये त्यांना दिसला, जबर त्याला मारहाण झालेली होती। त्या मुलाला घेऊन त्या रुग्णालयामध्ये गेल्या मात्र याच्या तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता। सध्या आपण त्याच घटनास्थळी आहोत ज्या ठिकाणी हे सर्व प्रकार घडला। आता पोलिसांकडून याची अधिक तपास जी आहे ती किंवा अधिक माहिती या ठिकाणी पोलिसांकडून करण्यात येत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।